झी 24 तास एक पाऊल पुढे। अन्य विकसित राष्ट्रांच्या तुलनेत मंद आहे हे मालेगावकरही मान्य करतील। आज ठाण्यावरनं ज्या फेऱ्या सोडणार आहेत कर्जत आणि कसाऱ्यासाठी 7-8 वर्षापासूनची साहेब ती मागणी आहे, पण ते ठाण्याच्या रिमॉडेलिंगचं काम आता त्यांनी केलं, ते गडबडीत केलं, गोंधळ झाला, आमचे प्रवासी मेले 4-5 आणि मग आता कुठे त्या फेऱ्या सोडतायत। तर हे सगळं पूर्वीच व्हायला पाहिजे होतं। आज जी घनता प्रवाशांची पूर्वीच जाऊ द्या, आता तुम्ही काय सांगाल? आताचं रेल्वेच्या मला तुम्ही सांगा, तिकीट काढायला गेलं की 5 मिनिटात तिकीट मिळेल अशी रेल्वेची घोषणा होती। मला वर्मा साहेब सांगा काय झालं या घोषणेचं? बोजवारा उडालेला आहे बिलकुल। कारण सांगितलंय ब्रीदवाक्य आहे रेल्वेचा की 5 मिनिटांमध्ये एक तिकीट मिळणार आहे, 1 मिनिटांमध्ये 5 तिकीट इश्यू होणार आहे। म्हणजे आता अक्षरशः समजा अंधेरी स्टेशनला गेलो किंवा मुंबई बोरिवली स्टेशनला गेलो, मला कमीत कमी 25 ते 30 मिनिटं लागतो एक तिकीट काढायला। म्हणजे एवढा वेळ का लागतो, अवधीला का लागतो की एवढी सक्षम नाही काय? यूटीएस प्रणाली जे सांगितलं आहे ही यूटीएस प्रणाली अक्षरशः बोजवारा उडालेला आहे त्याचा। आणि जेवढे प्रवासी संख्या वाढत चालली तसे ते विंडोज कमी होत चाललेले। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एक अद्ययावत टेक्नॉलॉजी वापरतोय। पहिले तर एसपीटीएम मशीन होती, 1 मिनिटांमध्ये लगेच तिकीट मिळायचं, आता ते 1 सेकंदामध्ये 6 सेकंदामध्ये एक तिकीट मिळतं। म्हणजे किती अनगोंदी कारभार आणि ढिसाळ कारभार प्रशासनात याच्यावरून दिसून येतो। तसं सांगितलं ते प्लॅटफॉर्मची हाईट, मी दादरला गेलो तर कमीत कमी 1.5 फुटाचं अंतर आहे त्याच्यामध्ये। कितव्या नंबरच्या प्लॅटफॉर्मला आहे? 5 नंबर 4 नंबर 5 नंबर आणि 4 नंबर दादरच्या प्लॅटफॉर्मला अत्यंत जीवघेणी अशी गॅप आहे सांगतायत तिथल्या प्रवासी संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह। मला सांगा पुढे आणखीन पुढे असं त्यांनी वेस्टर्न रेल्वेने सांगितलंय की आम्ही 10 ब्रिज बांधून देणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये। आता 10 ब्रिजचा आता बघतो तर आतापर्यंत गेल्या 3 वर्षापासून फक्त रेंगाळ झालंय। दादर आहे, पार्ले आहेत, सांताक्रूजचे आहेत, पुढे ते वीट वाढवायची आहेत अंधेरीचा मी उदाहरण देतो, तर एक ब्रिज तर आवश्यक नसलेला असा ब्रिज बांधला जातोय जिथे कुठे ना कुठे घातपात होण्याची शक्यता अशा पद्धतीने ते ब्रिज बांधला जातोय। म्हणजे कुठे ना कुठे ते तारतम्य नसल्यामुळे हे अनगोंदी कारभार या प्रशासनाने करतात आहे। आपल्याकडे या सेगमेंटमध्ये वेळ थोडा आहे, पण तरी सुद्धा मी जातोय अनय जोगळेकर यांच्याकडे। अनय जोगळेकर, या व्यतिरिक्त आणखीन काय गैरसोयी आहेत की ज्या रेल्वेला चटकन सुधारता येतील, एक प्रायोरिटी अजेंडा ठरवता येईल? मी या संदर्भात थोडं महाराष्ट्राच्या दृष्टीने बोलतो। महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात प्रगत राज्य असं म्हणतो। महाराष्ट्रात रेल्वेचं खूप विस्तृत नेटवर्क आहे, पण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी त्याचा किती उपयोग आहे? महाराष्ट्रातले अनेक शहरं आहेत, महत्त्वाची शहरं, जी एकमेकांना रेल्वेने थेट जोडली गेलेली नाहीये। तुम्हाला सोलापूरहून औरंगाबादला जायचं असेल किंवा नाशिकहून इतर कुठल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जायचं, तुम्हाला थेट रेल्वे सेवा नाही। कोकण रेल्वे सुरू झाली, कोकणातनं आता रेल्वे लाईन आहे, पण कोकणमधल्या लोकांना त्याचा किती फायदा होतोय? कोकणमध्ये जर रायगड जिल्ह्यातनं रत्नागिरीत जायचं असेल किंवा रत्नागिरीतनं सिंधुदुर्गात जाणार असेल तर किती गाड्या किती ठिकाणी थांबणार आहेत? असं हे नसेल तर या रेल्वेच्या नेटवर्कचा महाराष्ट्राच्या विकासासाठी जर उपयोग होणार नसेल तर मग त्याचा फायदा काय लोकांना? हा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा। मला सांगा, रेल्वेमध्ये स्वच्छतागृह पुरेशी आहेत का? आहेत, त्यांची अवस्था काय आहे? नाही, ORSच्या रिपोर्ट प्रमाणे आय थिंक 357 शौचालय रेल्वेच्या 109 स्थानकांवर 307 शौचालय असणं आवश्यक आहे। त्यानुसार 12,500 शौचालय, जर 70 लाख लोक प्रवास करतात हे असं धरलं तर त्यांची गरज आहे। म्हणजे 12,000 शौचालयांची आज गरज आहे। बऱ्याचशी शौचालय मोडक्या तोडक्या अवस्थेत आहेत। अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनलने याच्यावर रिपोर्ट केलेले आहेत, म्हणजे आणि हे सगळ्या लोकांना माहिती आहे। त्याच्यात काही 12,000 शौचालय कमी आहेत आणि जी आता 357 आहेत ती सुद्धा अत्यंत कमी आहेत। आपल्याकडे या सेगमेंटमध्ये वेळ थोडा, थोडक्यात सांगा तुम्ही। याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगेल, MRVCनी मध्ये जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांकडनं 10 स्थानकांचा सर्वे केला होता। झिरो ट्रेस पासिंग मोहीम, म्हणजे रूळ ओलांडण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी चांगल्यापैकी त्यांनी सजेशन दिलेल्या होत्या। सर्व आराखडा रेल्वेला सादर केला होता, पण अंमलबजावणीच्या दृष्टीनं MRVCने अजूनही कार्यवाही न केल्यामुळं मुंबईच्या उपनगरी क्षेत्रात खूप बळी जात आहेत रेल्वे अपघातामध्ये। हे सगळे प्रश्न घेऊन पुढच्या सेगमेंटमध्ये आपण जाणार आहोत विद्याधर मालेगावकर यांच्याकडे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या दरवाढीतनं सुविधांची अपेक्षा आम्ही करायची का पुन्हा आमच्या समोर हे एक बुजगावणं उभं केलंय। कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। दर वाढले, सुविधांचं काय? झी 24 तास एक पाऊल पुढे।